या कार्यक्रमाला अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या संघाच्या आहेत माननीय संगीता ज्ञानेश्वर मोरे, त्यानंतर त्यानंतर राधा नागनाथरावजी जोचडे यांचा सन्मान होईल. त्यानंतर मी विनंती करतो माननीय सुरेखा गणपत गाडवे आणि माननीय सुनीता देवीदास आपेट या दोघीही गिरवलीच्या आहेत. त्या दोघी माता भगिनींना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाकडे यावं. त्यानंतर मी विनंती करतो माननीय श्रीमती रुपाली गणेश पवार, यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती अत्यंत नम्रपणे त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. किसान पुत्र आंदोलन आणि शेतकरी संघटना यांच्या वतीनं अंबाजोगाई येथे गेली 10 वर्षापासून 19 मार्च रोजी आम्ही संवेदना दिन साजरा करतो. अतिशय मोजक्या सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेला उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, भगवान बाबा यांना नतमस्तक करतो. लोक येणार तर नाही येणार, पण तुम्ही जे आलेले लोक आहे ना ते लाखाच्या गर्दीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. एकही जण गाडी पाठवली तर आलेला नाही आहे. मी आपेक्षांना विचारत होते का सगळे टू व्हीलरनं आले असणार आणि कोणाकोणाला फोन पण केला नसणार. व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर किंवा एखादं पोस्टर पाहिलं असेल त्याच्यावर आलेले लोक आहेत. आणि मला फार समाधान आहे ही जी गर्दी आहे ही आमच्यासाठी लाखापेक्षा जास्त महत्वाची आहे असं मी स्वतःला समजतो. आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, पण शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे, दिव्यांगाचं काही वर्ष बदलत नाही. कित्येक वर्षापासून त्याचं वर्ष तसंच आहे. सगळेच पक्षातले त्यांना सरकार पाहिलं पण कुठेही त्याच्यामध्ये बदल झालेला फारसा दिसत नाही आहे. मी संतोष मुंडे परळीला जाऊन आलो, तिथे डॉक्टरकडे आमचे काळोखे पण होते. त्याने बच्चू भाऊ जेवढ्या लोक असेल तेवढ्या याच्यात लवकर आटकून आपण समोर जाऊ, पण इथला कार्यक्रम आम्ही लक्षात घ्या का याचा संवेदना ज्या आहे, आता संवेदना कोणाबाबत आहे त्या महत्वाच्या. बऱ्याच लोकांना पार्टीच्या संवेदना असतं, पक्षाच्या संवेदना असतं, बऱ्याच लोकांना जातीच्या संवेदना आहेत, काही लोकांना धार्मिक संवेदना आहे. पण मला इथं एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आम्ही सर्वांना शेतकरी, शेतमजुरांच्या संवेदना आहे. ते फार जगाच्या व्यासपीठावर महासत्तेकडे जात असताना एवढा सगळं युद्धाचा रोज आपण पाहतो. दुसरीकडे देशामध्ये प्रचंड धार्मिकता, म्हणजे कधी एखादं धार्मिक युद्ध होईल, एखादी दंगल गावात होईल काही सांगता येत नाही. अशी सगळी अवस्था असताना बीड मात्र जातीच्या नावानं पेटतं. बीड असं ऐकायला आलं का इथले नवीन नवीन प्रकार, इथला जातीचा संघर्ष, म्हणजे महासत्तेचा अलग, देश धार्मिक संघर्षावर उभा असताना बीड मात्र जातीय संघर्षामध्ये उभा राहतं तेव्हा फार वाईट वाटत आहे. आणि त्या बीडमध्ये तुम्ही हा शेतकऱ्याचा पुरस्कार, म्हणजे मला वाटते ही फार मोठी गोष्ट आहे. जिथं जातीची आग लागली आहे, पेटत आहे, तुम्ही शेतकरी म्हणून इथे उपोषणाला बसला.
शेतकऱ्याच्या संवेदना जागृत व्हाव्या म्हणून आम्ही इथे उपोषणाला बसलो. हे एखाद्या मी पाहतोय एखाद्या आगीला लागलेल्या आगीला एखादा ते म्हणतो ना खारुताई चोचीमध्ये काहीतरी पाणी घेऊन विझवत होती, तसा एकत्रित केलेला तुमचा प्रयत्न हा लाख मोलाचा मला वाटतं. खरं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन चालू ठेवावं, शेतकऱ्यासाठी लढावं का नाही लढावं, या भ्रमात खरं तर आम्ही आलो. मनातल्या मनात रात्रभर विचार करत असतो का आपण ही लढाई चालू ठेवायची का बंद करायची, याची गरज आहे का नाही आहे लोकांना, मुळात ही लढाईची गरजच आहे का, हे गरज नसताना आपण लढतो का. कर्जमाफीनंतर मला एवढे फोन आले, म्हणते रेग्युलर कर्ज भरणारे आहे ना त्याचं पण 2 लाख करा बच्चू, आंदोलन करा. मग मी त्याला विचारत होतो का तू आंदोलनात आला होता का. नाही मी आंदोलनात नाही आलो, आतापर्यंत येईल, आता जर केलं तर येईल, पण अगोदरच्या कोणत्या आंदोलनात नाही आला. मी त्याला मॅसेज करायचा काही लोकांचा, म्हणजे तुम्ही बसले आहे शांत आहे काही बोलतच नाही तुम्ही. कर्जमाफीचं आंदोलन झालं, 2 लाख माफ झाले, मग आता रेग्युलर भरण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. लगेच मॅसेज मी तरी मॅसेज पाठवायचं, अरे 4 ते 5 कोटी शेतकऱ्याची संख्या आहे आणि 30 ते 40 हजार लोक जमा होतो फक्त. त्याच्यातले आम्ही सांगतोय 75% हे जर कार्यकर्ते होते बिचारे जे नेहमी चालवत असतं. 25% मोठ्या मुश्किल माहोल करून शेतकरी आलेला होता आपल्याची व्यवस्था कशी आहे. म्हणजे हा जर जाती धर्माचा ओबीसी मराठाचा कार्यक्रम असता तर ग्राउंड कमी पडलं असतं. आणि 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या संवेदना 1 दिवसाच्या उपोषणाच्या साठी आम्ही इथे बसतो आहे. इथं हॉल भरत नाही हे आमच्यासाठी दुःख आहे. हे आम्हाला कुठेतरी वेगळी दिशा देण्याचं खरं तर आम्ही पाहतोय. वेगळा विचार करण्याची ही वेळ नाही आहे. जातीसाठी लोक एवढे अपडेट असतात, धर्मासाठी एवढे अपडेट असतात, असं वाटतं सगळे धर्म तुटते जातात. म्हणजे जे काही धर्म आले, जे काही मुस्लिम असेल, हिंदू असेल, बौद्ध असेल, कोणी असेल, जे कट्टरवादी आहेत, सगळ्यांचं नाही म्हणत मी, पण प्रत्येक धर्मातले जे कट्टरवादी ज्या पद्धतीने आव आणतं, असं वाटतं उद्यापासून हिंदू मरणार इथे मुसलमान राहणार नाही अशी अवस्था आणतोय. अरे इथं रोज आता शेतकरी आत्महत्या करतं आणि तरी सुद्धा लोकांची पावलं त्या आंदोलनाकडे जात नाही. याच्यासारखं दुःख आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट. आणि मी तर सांगतोय आमचं आंदोलन सुटलं म्हणजे आम्ही मिटिंगला गेलोय, हो असं वाटत होतं का आपणच आत्महत्या करावं, एवढी वाईट. मोबाईल मी पाहत नाही, माझं जे व्हॉट्सअप ते काही मी ते काही वाचत नाही, मी इथे ठेवतही नाही मोबाईलमध्ये. काय झालंय 2 दिवस आंदोलन चाललं आणि पोलिसांनी काय केलं, आम्ही पोलिसांना बरोबर घेरलंय व्यवस्थित आणि अतिशय गनिमी कामानं ते आंदोलन बरोबर ज्या स्थळी करायला पाहिजे त्या स्थळी आम्ही करण्यात येतो. आणि रायगड पासून रंगपंचमी पासून तर रायगड नंतर तेव्हा आंदोलन, रक्तदान आंदोलन आणि मग 350 किलोमीटर कोरपे साहेबांच्या गावापर्यंत वसंतराव नाईकांच्या घरापर्यंत ते स्मारकापर्यंत आम्ही पैदल चाललो. नंतर अन्नत्याग आंदोलन केलं, अन्नत्याग नंतर नागपूरचं आंदोलन झालं. सातत्याने 1 वर्ष त्याच्यातच झालं. या दरम्यान पडल्यानंतर मालावर 80 गुन्हे दाखल झाले. 80 म्हणजे 50 ते 60 गुन्ह्यावर मी बाहेर निघालो बाईचं आणि तेवढे गुन्हे पुन्हा अधिक दाखल. हे सगळं करत असताना कार्यकर्त्यांमधले असणारा संग्रह तर कशाने करतो आपण, ते लोक येत नाही, तू कशाने बरोबर करतोय. प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह पाहिजे तोही नाही आहे. ते सांगतात हे करून फायदा नाही, लोक काही जागरूकच नाही होते, येतच नाही. आंदोलनात ते होतं गाडी पाठवा, डिझेल भरा, जेवायची व्यवस्था आहे का, असे लोक विचारतात. मग हे आपल्या लग्नाचा कार्यक्रम नाही ना बच्चू, काय नाही करायचं हे बघू. ह्या सगळ्या टोमण्या, ह्या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हे आंदोलन घेऊन जात असताना जेव्हा मोठा जाम म्हणजे विजय जांभेकर साहेबांनी म्हटलं का शरद जोशी साहेबांनंतर नागपुरात सगळ्यात मोठं आंदोलन 30 वर्षानंतर
बच्चू हे मोठं आंदोलन तुम्ही केलं, हे पहिलं आंदोलनाची याच्यात आम्हाला यश आलं खरे, पण आम्ही दुसऱ्या दिवसापासून आमची गर्दी कमी वाढली. हे 2-3 कारण. एक तर 100 किलोमीटर जाम लागला, पैदल यायला कधी तयार, गाडी येता नव्हते, आणि सगळ्या पोलिसांनी गावागावातून येणाऱ्या कार्यकर्त्याला थांबवलं, म्हणजे ते जाम केलं. आंदोलनात येणारा जो वर्ग आहे तो थांबवला. तिसरं असं का जेव्हा आम्ही 2 मंत्र्यांसोबत बसलो तेव्हा पाण्याच्या सरी सुरू झाल्या, आणि मला हे आंदोलनातले अनुभव आहे. मी बरेच अनुभव पाहिले. दिल्लीचं आंदोलन केलं दिव्यांगासाठी 2016चा कायदा आणण्यासाठी. 2 दिवस शिकले. दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं आता हे राहत नाही, मी सरळ महाराष्ट्र सदनमध्ये घुसलो. तो अक्कल आधी म्हणून बरं झालं, आणि महाराष्ट्र सदनमध्ये घुसल्यावर लगेच मंत्री आला. म्हटलं फोडतो आला, पेटूनच टाकतोय महाराष्ट्र. ते मंत्री आले, आंदोलनाला वेळेवर वळण दिलं, आणि ते जिंकलो. आणि 2016चा कायदा न मंजूर होणारा दिव्यांगाचा आपण मंजूर केला, तो देशात लागला. आता हे आंदोलन सरी येताना मला लक्षात आलं, आता याला ठोकण्यात काही मजा नाही आहे. आता आपण मिटिंगला हवं म्हटलं पाहिजे, गेलो पाहिजे मुंबईला, पण तेव्हा तिथलेच कार्यकर्ते जे अति उताळे होते, तर नाही मुख्यमंत्री इथं आला पाहिजे, वरतून पाणी शिवाय मुख्यमंत्री इथं आला पाहिजे. आपलं नाक तेवढं मोठं नाही आहे, तेवढी संख्या नाही आहे. सकाळी जसं पाणी जोड्यानं सुरू झालं ना मंत्री गेल्यानंतर, एवढं धोधो पाऊस पडला का आम्ही 200-300 झालो. तिथं ट्रॅक्टर होते माझ्या मतदारसंघातले, आले होते 15-20. 200-300 ट्रॅक्टर असेल, ते बिचारे आले कसे करून जेवणाची व्यवस्था करून. त्याच्यामुळे तर थोडीशी संख्या दिसत होती. मी रात्रभर त्यांना ते 200-250 कार्यकर्त्यांना आमदारगंजमध्ये तिथे दमदाटी देऊन त्यांना राहण्याची व्यवस्था केली. सकाळी आलं तर आमच्याजवळ फक्त त्या ग्राउंडवर 70-80 कार्यकर्ते संपलं. बरं झालं मीटिंग घेतली, आणि मीटिंग घेतल्यामुळं 30 जून भेटली. या दरम्यान आम्ही विकलो, थकलो, मॅनेज झाला बच्चू कडू. अरे म्हणजे शाबासकीची तर एक शब्द आमच्यासाठी निघत होता. एवढं वाईट वाटायचं का एखादी बदनामी जेव्हा एवढं सगळं करून होतं ना, तेव्हा माणूस मेल्यापेक्षा मेला होता. असं वाटतं आत्महत्या करणारा परवडला, पण आपलं असं जगणं परवडलं नाही. इतक्या आमच्या टोल ते कुठल्या कोण केले, काय केले, कहा केले माहीत नाही. पण आता जेव्हा कर्जमाफी झाली, तो शब्द खरा टाकला. त्याच्यानंतर एका गावात मी गेलोय, 50 लोक होते. हा तू केलं काय, तुझं काय, तुझ्या हा कुठं आला काम काय करता. हा ज्या मानसिकता आहे ना, हाच खरं तर शेतकऱ्याला समजतो. कष्टकऱ्यांच्या बाजू का कमी राहतं याचं कारण आम्ही आहे, सरकार नाही. मी तर दाव्यानं सांगतो ना, ज्या दिवशी आमच्या भावना जागृत होईल ना, त्या दिवशी सरकार एका मिनिटात सरळ होऊ शकतं, एवढी ताकद शेतकऱ्याची. पण आम्हीच आमच्यासाठी जागृत नाही हो. आम्हीच आमच्या शेतकरी म्हणून राहिले किती लोक हो. शेतकरी जातीचा झाला, धर्माचा झाला, पक्षाचा झाला, गटातटाचा झालाय, आणि त्याच्यातून शेतकरी मूर्त किती, आणि त्याच्यासाठी लढाव किती माणसं. हे मी काही फार मोठं लढलं, मी काही श्रेय घेत नाही आहे. मी तर कर्जमाफीचं श्रेय घेऊ इच्छित नाही, आणि मला घ्यायचंही नाही, बिलकुल नाही. तिथं आले सगळे बिचारे कार्यकर्ते, सगळ्यांनी मदत केली. 7 दिवस आम्ही उपोषणाला बसलो. तो परभणीचा एक कार्यकर्ता आहे, हात तुटलाय, तो 350 किलोमीटर पायी चालला. 7 दिवस उपोषणाला होता. आत्ता मेळघाटमध्ये मी गेलोय, तिथं पण तो परभणीचा हा. तर काय नाही, विचारानं जोडलेले लोक जेव्हा जमतात तेव्हा ते आंदोलन मोठं होतं. इथे जेव्हा बिल्ले घालून लोक दिसत आहे ना, मला फार चांगलं वाटत आहे. आणि माझ्या सत्काराच्या त्या फ्रेमवर ना शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा तो बिल्ला म्हणजे आमच्यासाठी अधिक प्रेरणा देणारी ताकद आहे. माझा भाऊ तो घालून आंदोलन करत होता. माझ्या पिढ्याना पिढ्या पेट असेल, कोणी रघुनाथ दादा असेल, विजय जांभळे, चटकजी असेल, राजू शेट्टी असेल, जे कोणी शेतकऱ्यासाठी लढतंय कसंही असेल, पण लढतंय. ही लढाई फार सोपी नाही राहत, फार कठीण. एवढं जर आम्ही सांगतो ते दिव्यांग ते शेतकऱ्यासाठी एवढी लढाई, तर आम्ही जातीची लढलो असतो ना. आणि
सरकार पाडलं असतं एवढे आमदार राहिले असते आमच्या. सत्तेच्या जवळ गेलो असतो आम्ही जातीच्या लढाईत, सत्ता भेटली असते. पण शेतकऱ्याच्या लढाईत आशीर्वाद भेटतं, दिव्यांगाच्या लढाईत आशीर्वाद भेटतं, ते फार महत्वाचं. तरी या सगळ्या निराशाच्या वातावरणात सुद्धा आम्ही ही लढाई अतिशय ताकदीनं, जेवढी आमची ताकद आहे. काल 250 किलोमीटर मी मेळघाटात फिरत होतोय. 22 गावं आहेत. लाईट म्हणून काय असतं माहिती? लाईटच तुम्हाला लाईट आता आहे. लाईट क्या होतं? एक आत्महत्या. 55 गावामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. काय करामत आहे. एका गावाला 65 गाव आहे. 65 गाव, 64 गाव, 64 गावामध्ये एका गावाला 2-2 कोटी रुपये लागले. 2 टाके बांधले दिसतं गावात. नळाच्या छोट्या पण आहेत घरोघरी सोबत. मोटर आहे, विहीर आहे, पण टाकीत पाणीच नाही. कुठे संवेदना? एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी माहीत नसेल, राज्यकर्त्यांना माहीत नसेल या गोष्टी. हर घर जल म्हणणारं आमचं सरकार अजूनही त्या बैलघाटातल्या लोकांना पाणी नळातून कसं आहे ते माहीत नाही. 75 वर्ष निघून जातं आपलं. ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात खरं तर संवादही संपलेला आहे, संवेदनाही संपलेली. संवादही राहिला नाही आणि त्याच्यापुढे संवेदनाही राहिलेला नाही. तुम्ही पुरस्कार दिला संवेदनाचा. मी फक्त परमेश्वराला किंवा निसर्गाला इतकीच विनंती करतोय का आमच्या संवेदना धर्मजातीपेक्षा कष्टकरी माणसासाठी उभ्या राहू दे, त्या जिवंत राहू दे, एवढा आशीर्वाद तुमच्या सत्कारातून निश्चितच माझ्या कार्यकर्त्याला, आमच्या शेतकऱ्याला एक वेगळी दिशा भेटत. तुम्ही कमी जरी असले, तुम्ही जो प्रयत्न केला, आयोजक साहेबांनी मला नावही माहिती नाही, तुम्ही अंबाजोगाई कार्यकर्ता असं म्हणून त्यांचं नाव मी सेव्ह केलं, मला गडबड होती तर. परंतु त्यांना मी विचारत होतो खरंच लोक येईल का, कारण यांनी तो एक फोटो आला होता तर याटोले बॅनर लावलं ते फिरून राहिलं. म्हटलं नक्कीच 25-30 लोक राहील तरी जाऊ, कारण कार्यक्रमाचा जो विषय आहे ना तो फार महत्वाचा. त्यासाठी गर्दी महत्वाची नसतं, संवेदना महत्वाच्या असतात, त्याच्या भावना महत्वाच्या असतात आणि त्या तुम्ही जपल्या आहेत. कौशिक मॅडमचं तर आम्ही पाहतोय ऐकायचं. मी जेव्हा आमदाराची रावटी आपल्या गावात ह्या जो कार्यक्रम राबवला होता, म्हणजे पहिला तुम्ही एबीपी मागायला होते, स्वतः ग्राउंडवर उतरून म्हणजे आमचं कोणी दाखवतच होते हो काही आमचा तो इतका चांगला उपक्रम एका वर्षामध्ये. मला वाटतं माझं पहिलं वर्ष होतं आमदारकीचं. मी 8 दिवस 47 डिग्रीच्या तापमानामध्ये निघत होतो आणि माझ्यासोबत अधिकारी पण. आम्ही झोपत होतो, अधिकारी 40-50-60 अधिकारी तालुक्याचे आणि नागरलेल्या वावरात झोपाचा. रात्र काम करायचं शेतामध्ये आणि सकाळी लोकांमध्ये काम करायचं. वाटतंय भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत होतंय. मी तेव्हा 55,000 जे झालेच होते ते माझ्या पहिल्या रावटीत 8 दिवसात झाले. एवढी ताकद होती लोकांमध्ये. जो संवाद असतो ना तो एकदा जुळला का आपोआपच संवेदना जागृत होत आहे आणि संवेदना जागृत झाली का चळवळ तयार होतं. चळवळ तयार झाली का आंदोलन उभं राहतं. आंदोलन उभं झालं का माणसं उभं राहतात. माणसं उभे राहिले का पुन्हा वेदना मिटण्याचं काम त्याच्या हातून होत असतं. हा मोठा प्रवास जरी असला तरी तो फार महत्वाचा आहे. या सगळ्या अंधारलेल्या अवस्थेमध्ये सध्या निवडणुका म्हटले माझे तर अर्धे कार्यकर्ते म्हणजे तुमच्या या आंदोलनाला मतच भेटत नाही. बच्चू, मी तयार केलेले 20-20 वर्ष तयार केलेला कार्यकर्ता वेगवेगळ्या पक्षात चालला गेला. मजबूत कार्यकर्ता तयार झाला. आता 2 नगरसेवक आम्ही निवडून आणले, ते लगेच दुसऱ्या पक्षात चालले गेले. निधीच भेटत नाही. आणि लोकांना निधी पाहिजे हो, माणूस थोडं पाहिजे, रस्ते पाहिजे कॉन्क्रीटचे. त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे तो निधी तिकडे भेटते म्हणून गेला. ह्या सगळ्या अशा व्यवस्थेमध्ये पुन्हा जो कार्यकर्ता आमच्यासाठी लढत असतो, आमचा शब्द पडू देत नाही, त्या कार्यकर्त्याला बच्चू मानाचा मुद्रा अर्पण करतो.
तर त्याच कार्यकर्त्यामुळे हे आंदोलन चालू आहे. ते जर नसते तर कदाचित मला वाटतं हे आंदोलन, नाहीतर आम्ही पाहिलोय काय अवस्था होती. तेव्हा भाऊ सांगत होते योग्य वेळी करू. तुम्ही ऐकलं असेल भाषण. आणि नंतर काय म्हणत होते का ठीक आहे दुष्काळ पडला तर आता आम्ही कर्जमाफी केली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर पुन्हा करावं लागेल. मी देवाभाऊला एक पत्र लिहिलं, तर देवाभाऊ आम्ही तुम्हाला मागणी करत होते तेव्हा तुम्ही दुष्काळाची वाट पाहली. आता दुष्काळ पडला तर तो शेतकरी सोडला. या वर्षाचा शेतकरी दुष्काळातला शेतकरी आहे. 2025-26चा रनिंग कर्जदार हा दुष्काळातला शेतकरी आहे. आणि देवाभाऊ विसरून गेले. देवच त्याला आठवण करून दिली. म्हणजे कदाचित असं तर ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आपण आता जे कर्जमाफी होते मी त्यांना विचारलंय परदेशीला, 2 लाख माफ करताना 4 लाख जर असेल तर 2 लाख भरले तर 2 लाख माफ होईल. 25,000 असेल तर 25,000 भरावं लागेल म्हणजे 2 लाख माफ होईल. अशी कर्जमाफी आहे. म्हणजे काही फार मोठी नाही आहे. पण याच्यातला जय काय आहे का शेतकऱ्याच्या ज्या काही आम्ही पाहतोय ताकद जी असतं या आंदोलनानंतर भेटणारं जे यश आहे ना ते किमतीनं मोजलं जात नाही. ते यश वेगळं असतं की आमचं अस्तित्व टिकवणार आहे. ते लक्षात घ्या की हमने आंदोलन किया और आपने जाहीर किया यही आंदोलन की ताकद. हे मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. किती माफ झाला हा नंतरचा भाग आहे तरी लढू आपण. पण आंदोलनाला ती एक आम्ही पाहिजे धार भेटली आहे. धार आपल्याला मिळाली आहे आणि ते फार महत्वाचं असतं. कदाचित ते जाहीर झाले नसते तर पुन्हा आंदोलन करावं लागलं. आम्ही सुद्धा मोठ्या अडचणीत आलेलो होतो बरं. कारण पुन्हा आंदोलन करा म्हणजे पुन्हा अधिक धावा. 350 सभा घेतल्या. येणार किती लोक थांबणार का आल्यावर, जाणारच का, सोडणार का आपल्याला, हे अनेक प्रश्न सुटतात. तुम्ही ताण असतं आंदोलन म्हणजे एवढं सोपं नसतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं लग्नाचाच कार्यक्रम आहे आंदोलन म्हणजे. ते लोक सहज येतात लग्नात. एखादा दारू पिणाऱ्याचं लग्न असलं गावातलं रोज दारू पिऊन बाईकडे मारत असत म्हणजे मारणार असतं समोर तरी लोक गर्दी करते. एकट्यापेक्षा बरी राहायचं एकपत्रिक. म्हणजे दारू पिणाऱ्याच्या लग्नातली गर्दी मात्र आपण प्रचंड होताना दिसतं. आणि आंदोलनातली साधा महाप्रसाद जर ठेवा तुम्ही त्या महाप्रसादात एवढी गर्दी असतं आणि आयुष्यातलं आमचं अन्न हिसकून घेणारं सरकार त्याच्या विरोधात लढायचं असलं. आयुष्याची आमची जर खऱ्या अर्थानं भूक बाजूला रुजवायची असली तर तेव्हा मात्र लोक येत नाही. हा मोठा विषय आहे. धर्म आणि जातीच्या या सगळ्या लढाईमध्ये ही हक्काची लढाई किती काळ आम्ही ठेवत ठेवू. आणि आत्ता जी अवस्था आहे ही प्रचंड धार्मिकतेची, प्रचंड जातीवादाची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हा शेतकऱ्याच्या हक्काची महत्वाची लढाई, माझ्या दिव्यांग मानवाची लढाई कशी जिवंत ठेवता येईल तारेवरची कसरत जरी असली तरी आम्ही ही कसरत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे शब्द देतो. माझा सत्कार केला त्याचा आभार मानतो आणि ते 200 जिने संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्तभाव या एककलमी कार्यक्रमासाठी सर्व शक्तीने भाषा या कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचा किसान पुत्र आंदोलनाचा अमर रहे म्हणून आपण सर्वांनी म्हणायचे ते साहेबराव पाटील करते अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मी म्हणेल इडा पिडा टळणार आहे, बळीचं राज्य येणार आहे. धन्यवाद. कार्यक्रम संपला. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. सगळे बाहेर जाऊ नका. रात्री बसल्या, आज सकाळी इथं अंबेजोगाईमध्ये आल्या. आपल्या ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या, परळीला भेट दिली आणि त्याही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या. आणि त्यांनी इथं जे व्याख्यान दिलं ते
शेतकरी संघटना आणि किसान पुत्र आंदोलन ज्या दिशेनं जाऊ पाहते त्यामध्ये त्यांनी त्या बाजूची भूमिका आज इथं व्यक्त केली. मी त्यांचेही या निमित्तानं आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे जे आभार मानायला पाहिजे या आंदोलनाला जे आर्थिकांनी त्या व्हॉट्सअप नंबरला